लोकांची मागणी होती। त्याचबरोबर आमचे सन्माननीय नगरसेवक जगदीश गवते आणि आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती या ठिकाणी या भुयारी मार्ग असावा। आज या ठिकाणी ज्या भुयारी मार्गाचं उद्घाटन झालं त्याबद्दल शुभांगीताई गवते आणि जगदीशजी गवते यांनी 50,000 लोकांच्या सह्यांची मोहीम घेतली होती दिघा स्टेशनसाठी। आणि त्या दिघा स्टेशन होत असताना पुढच्या भविष्याचा विचार करून 2 अंडरपाससाठी सुद्धा मागणी केली होती। दिघा रेल्वे स्थानकानंतर ऐरोली कळवा एलिव्हेटर पुलाच्या मार्गातील ईश्वर नगर ते सावित्रीबाई नगर रेल्वे मार्गाच्या खालील भुयारी मार्गाचे उद्घाटन ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या उपस्थित, त्याचप्रमाणे शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख तथा स्थानिक माजी नगरसेवक जगदीश गवते यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केले। शिंदे गट आणि ठाकरे गट या निमित्ताने एकत्र आल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते। गणपतीपाडा ते ईश्वरनगर दरम्यान नागरिकांना ये-जा करण्याकरता रेल्वे पटरी क्रॉस करावी लागत असे, त्यामुळे अनेक नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत। ही समस्या लक्षात घेता जगदीश गवते यांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला। त्यांच्या कामाला यश आले असून खासदार राजन विचारे यांच्या हस्ते या भुयारी मार्गाचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले। यावेळी ठाकरे गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख दोरकानाथ भुईर, उपजिल्हा प्रमुख मनोज हदंकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तसेच शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते, संजय वर्धमाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 2.5 कोटी रुपये खर्च करून या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून उपस्थित दोन्ही गटाच्या प्रतिनिधींनी श्रीफळ वाढवले तसेच रिबीन कापून उद्घाटन केले। यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात जगदीश गवते यांचे कौतुक केले। मला वाटतं इथल्या लोकांची मागणी होती, त्याचबरोबर आमचे सन्माननीय नगरसेवक जगदीश गवते आणि आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, किशोर गायकर असतील किंवा इतर हे सर्वांची मागणी होती या ठिकाणी या भुयारी मार्ग असावा। कारण तुम्ही बघितलं असेल इथे कितीतरी ॲक्सिडेंट होतात आणि इथली जी वस्ती आहे यांना जाण्या येण्यासाठी हा एकमेव मार्ग होता। म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण खासदार झाल्यानंतर या कामाला सुरुवात केली आणि आज ते काम पूर्ण झाले। 2,18,00,000 इतक्या ह्याचा तो अंडरपास आपण या ठिकाणी केलेला आहे। तशी दुसरी मागणी सुद्धा त्या ठिकाणी भोलानगरच्या इकडे भोलानगर आनंदनगर या ठिकाणी सुद्धा तिथल्या लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी व्हेकल्स खालून गाड्या जातील असा मार्ग आपण त्या ठिकाणी अंडरपास करतोय आणि ते सुद्धा येत्या काही दिवसामध्ये त्याचं सुद्धा काम सुरू होणार। एलिव्हेटेडचं दुसऱ्या टप्प्यातलं काम साहेब कधी सुरू आहे? मला वाटतं आता त्याचे पुनर्वसन आणि या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, सर्वे झालेला आहे आणि बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर मला वाटतं हे काम सुरू आहे। तसेच भुयारी मार्गाची पाहणी देखील केली तसेच स्थानिक नागरिकांनी देखील कौतुक केले। सर्वप्रथम आज या ठिकाणी ज्या भुयारी मार्गाचं उद्घाटन झालं त्याबद्दल सन्माननीय शुभांगीताई गवते आणि जगदीशजी गवते यांनी या नगरातून खालच्या तळागाळातल्या लोकांचा विचार करून पहिल्यापासून जी 50,000 लोकांच्या सह्यांची मोहीम घेतली होती दिघा स्टेशनसाठी। आणि त्या दिघा स्टेशन होत असताना पुढच्या भविष्याचा विचार करून 2 अंडरपाससाठी सुद्धा मागणी केली होती। दिघा स्टेशन झालं, त्यानंतर अंडरपासचं काम शिल्लक होतं, त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या गवते कुटुंबाने वारंवार पाठपुरावा घेतला, उरलेली कामं करून घेतली आणि उद्घाटनाची तारीख मागितली होती। ते होत असतानाच सन्माननीय खासदारांनी या ठिकाणी उद्घाटन आज या ठिकाणी केलेलं आहे। या उद्घाटनामुळे या ठिकाणी गणपतीपाडा झाला, फुलेनगर, ईश्वरनगर, कळवा किंवा विटावा येथील लोकांना हा मधला एक मध्य मार्ग झाला की जेणेकरून चालत यायचं असेल तर शाळेच्या मुलांचा जो वारंवार होणारा त्रास आहे, पटरी क्रॉस करून जाऊन जीवितहानी होण्याचा जो धोका होता या अंडरपासमुळे कमी झालेला आहे। आणि भविष्यामध्ये जी मूळ मागणी आमची जी होती ती आगिवले हाईटचेतला जो अंडरपास आहे, ज्या ठिकाणाहून गाड्या पास होतील, 2 व्हीलर 3 व्हीलर पास होईल, त्या माध्यमातून लोकांचा फेरा कमी होईल आणि लोकांना खूप मोठा दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न आहेत। तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाठपुरावा कायम सुरू राहील। आणि अंडरपास झाला त्याबद्दल रेल्वेचे जे काही अधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी
आमच्या नगरसेविका शुभांगीताई गवते, जगदीशजी गवते आणि खासदार यांचं मनपूर्वक आभार. आणि भविष्यात आमची अशी मागणी राहील की पुढचा अंडरपास लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावा आणि या नागरिकांना कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडण्यासाठी सहकार्य करावं. करीब 2.5 करोड़ तक काम खत्म हुआ है. इसको एफर्ट करने का हमारा जगदीश साहब का भी हेल्प बहुत मिला मेरे को. कैसा अपना एमपी साहब का कैसा हेल्प मिला, उस टाइप का साहब का भी हेल्प बहुत अच्छा रहा हमारे लिए. इसलिए इतना जल्दी काम हुआ. इसमें हम लोग बहुत सारा डिफिकल्टी हम लोग फेस किया. एक्चुअली लोकल प्रॉब्लम्स था और इधर काम करने भी बहुत दिक्कत था. इसलिए जगदीश साहब मेरे को बहुत हेल्प किया. हर टाइम मैं कभी भी बोलूँगा तुरंत साइड पे आ जाता है. बहुत हेल्प अच्छा मिला एक्चुअली. मैं इसी टाइम पे एक काम आज उद्घाटन हुआ है. इसी टाइम पे हमारा पुराना कारपोरेटर साहब जगदीश साहब और खासदार एमपी राजन विचारे साहब, वो दोनों को मैं बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. थँक्यू व्हेरी मच. याविषयी जगदीश गवते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. गेल्या 7 ते 8 वर्षापासून सातत्याने ह्या ईश्वरनगरच्या जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत. आणि त्यासाठी प्रामुख्याने जो प्रश्न होता की इथून रेल्वे ट्रॅक करताना वारंवार अपघात व्हायचे आणि अपघातामध्ये अनेक जणांचा जीव सुद्धा गेला. आम्ही 2 मागण्या रेल्वे प्रशासनाकडे केली होती आणि त्याच अनुषंगाने तेव्हा तत्कालीन खासदार राजन विचारे होते, त्यांच्याकडे केली होती की आगिवले हाईट्स ते गणपतीपाडा इथून मोठा भुयारी मार्ग जिथून वाहने सुद्धा जातील, कारण आता वाहनांना जाण्यासाठी मुकुंदकडून वळसा मारावा लागतो, मुकुंदकडे ट्रॅफिक लागते. तर त्या एका रस्त्याची मागणी केली होती. अनेक लोकांसाठी इथून गणपतीपाड्यासाठी जायला जी शाळेतली मुलं जातात त्यांना कळव्यामध्ये बरीचशी मुलं शाळेत जातात, त्यांना जाण्यासाठी रेल्वे ट्रॅक क्रॉस करायला लागायचा. तर त्यांना जाण्यासाठी रस्ता शिवाजी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रस्त्यासाठी आम्ही मागणी केली होती आणि ती मागणी मंजूर होऊन आज त्या कामाचा शुभारंभ सुद्धा झालेला आहे. मी स्वतः रेल्वे प्रशासनाकडे पत्र दिलं होतं की आम्हाला नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्याची विनंती केली होती. परंतु जे लोकल खासदार आहेत त्यांचा तो अधिकार बनतो, त्यांनी सुद्धा मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीनुसार आज इथे उद्घाटन झालं. परंतु यासाठी प्रामुख्याने खासदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की जगदीश गवते असेल यांनी, त्यांचे सहकारी असतील यांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. तर हे काम मंजूर झाल्यामुळे आमच्या सगळ्या नगरमधल्या किंवा गणपतीपाड्यातले लोक आहेत त्यांना खूप मोठी सुविधा झालेली आहे. लोकांचा जीव वाचलेला आहे. ह्याच्यानंतर जे काम आहे की गाड्या जाण्यासाठी आगिवले हाईट्स ते गणपतीपाडा हा सुद्धा रस्ता प्रगतीपथावर आहे. ते पण 1-2 वर्षामध्ये काम मार्गी लागेल. ह्याच्यापूर्वी दिघा रेल्वे स्टेशनसाठी आम्ही उठाव केला होता आणि मान्य खासदारांच्या निदर्शनास आणलं होतं की इथे अंडरपास झाला पाहिजे, इथे रेल्वे स्टेशन झालं पाहिजे आणि त्यानुसार ते स्टेशन दिघ्याला होतं. ते दिघ्यापासून तर मुकुंदला स्टेशन आणून, कारण आम्ही त्यांना लक्षात आणून दिलं की मुकुंदला स्टेशन आणलं तर जास्त विभागाला फायदा होईल आणि त्याप्रमाणेच ते मुकुंद येथे आलं आणि हे स्टेशन तेथे झालेलं आहे आणि हे सगळं काम करत असताना आमच्या मान्यवर जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कामं करत आहोत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हा पाठपुरावा करत आलेलो आहोत.